विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय अवधूतराव अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला. मधल्या काळात संकटात आला. अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं. त्यांनी त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले. पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रचार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं. भारतीय जनता पक्षात त्यांना घेतली का? अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते. अभिजित पाटील फार शरद पवार यांच्यासाठी काम करत होते. म्हणून एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या 2-4 दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय. आता शेवटी माणूसच आहे, कारखानदारी आहे, प्रस्थानिक आहे. त्यामुळे आता तुरतं ते तिकडं जातात असं दिसतंय. तर माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत त्याची कारणं तुम्हा सगळ्यांना माहिती. त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे, काय बिघडत नाही. तर बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायला सुरुवात केली. एवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे. त्यांना अजून या भागातले पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही. ते सगळ्या उद्याच्या 7 तारखेला तुम्ही दाखवा. आता अभिजित पाटील नाईलाजानं तिकडे जातात. आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहीत नाही. पण तरी प्रवेश होईल या 2-4 तासात, 8-10 तासात. पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं. ते कोण? नेताजी पालकर. तसं आपले हे नेताजी पालकर होते. तुम्ही काही चेष्टा करू नका. आता परिस्थिती अडचणीची आहे म्हणून चाललंय. ठीक आहे, आम्ही समजून घेऊ, तुम्ही समजून घ्या.